नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र एमसीसीईटी एक्झाम 2026 साठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स यामध्ये आपण पर्सेंटेज सुरू केलं होतं आणि आज याचा पार्ट 3 आहे. आपण एक बेसिक पर्सेंटेज बघतो आहोत, त्यामुळे हे नक्की तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपली जी बॅच आहे ती येत्या 1 सप्टेंबर पासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र एमसीसीटी एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहे 2 ते 3, टॉपिक वाईज प्रॅक्टिस एमसीक्यूज मिळणार आहे, नोट्स मिळणार आहेत जे तुम्हाला डाउनलोड करता येईल, सोबत मॉक टेस्ट मिळणार आहे, फुल सिलेबसवरची एमसीक्यू सिरीज मिळणार आहे फुल सिलेबसवरचे, आणि लॅपटॉप आणि वेब व्ह्यू सुद्धा मिळणार आहे. याची जी फीज आहे ती 5,000 रुपये आहे, पण खास तुमच्यासाठी ती 4,000 रुपये असणार आहे. त्यामुळे नक्की नक्की याचा फायदा घ्या. येत्या 1 सप्टेंबर पासून आपली बॅच सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. पर्सेंटेजचा आपण फॉर्म्युला पाहिलेला होता, व्हॅल्यू डिवायडेड बाय टोटल व्हॅल्यू इंटू 100. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण पाहिलं होतं 2/5 इंटू 100 याचं किती होतं, 0.4 इंटू 100 म्हणजे किती, 40%. ठीक आहे, अशा पद्धतीने ते असणार आहे. त्यानंतर पर्सेंटेज जे आहे ते फ्रॅक्शन मध्ये कशा पद्धतीने करतो ते बघून घेऊया. 10% आपण कशा पद्धतीने लिहितो, 10/100, जे काय आहे 1/10. कसं काय, कारण एक शून्य एक शून्य कट झालं. ठीक आहे, तर हे फ्रॅक्शन मध्ये आणि हे पर्सेंटेज. 20% आपण कशा फ्रॅक्शन मध्ये लिहितोय, 1/5. 25% कशा फ्रॅक्शन मध्ये लिहितोय, 1/4. 50% कशा फ्रॅक्शन मध्ये लिहितोय आपण, 1/2. 75% कशा फ्रॅक्शन मध्ये लिहितोय, 3/4. 90% जे आहे ते 9/10 या पद्धतीने आपण फ्रॅक्शन मध्ये लिहितोय. त्यानंतर 1/2 इंटू 100 केल्यावर आपल्याला पर्सेंटेज मिळतं. इंटू 100 1/3 केल्यावर 33.33%. 1/4चं 25, 1/5चं 20%. हे सगळं आपल्याला पाठ असलं पाहिजे, मुखपाठ असलं पाहिजे, तेव्हा आपण पर्सेंटेज इझिली सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. 1/6 16.66, 1/7 14.28, 1/8 12.5, 1/9 11.11 आणि 1/10 10% असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर फ्रॅक्शन मध्ये आपण बघा, फॉर एक्झाम्पल 3/10 असं करतोय, म्हणजे 10 आणि 3, तर या 3 मध्ये भाग जात नाही, त्यामुळे 0. त्यानंतर पॉईंट इथे शून्य वाढतो आणि 10च्या याच्यामध्ये 30 येतात, म्हणून 0.3. हे काय आहे, डेसिमल मध्ये. 0.3 इंटू 100 केल्यास आपल्याला पर्सेंटेज व्हॅल्यू मिळते. ठीक आहे, अशा पद्धतीने ते आपल्याला करावं लागतं. त्यानंतर रेशो 1:2, 1:3, 1:5 एवढाच त्याचा फरक आहे. बाकी ते सगळं आपण पर्सेंटेज करत असताना 1/2 इंटू 100 अशाच पद्धतीने ते करतो आहोत. ठीक आहे. 10% ऑफ ₹260. चला याचा काढा सगळ्यांनी. हा, तर आता बघा 260 काय आहे, 100%ची व्हॅल्यू आहे. ठीक आहे. तर 10%ची व्हॅल्यू किती येईल, हा शून्य. इकडे बघू आपण, इथे पॉईंट येईल आणि याच्या शून्याच्या आधी पॉईंट येईल, म्हणजे किती रुपये, ₹26 के आहे. काय आहे, 10%ची व्हॅल्यू आहे. ठीक आहे. आता 1%ची व्हॅल्यू काय होईल मग, दोन अंकी समोर जाईल पॉईंट, म्हणजे 2.6 जे आहे ते 1%ची व्हॅल्यू होणार आहे. ठीक आहे. मग 1% ऑफ 7382. ओके एव्हरीवन, तर 1% ऑफ 7382 आपल्याला आता काढायचं आहे. तर मी आता सांगितल्याप्रमाणे 7382 हे 100%ची व्हॅल्यू आहे. ठीक आहे. आता आपल्याला 10%ची व्हॅल्यू काढायची आहे, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 8 नंतर पॉईंट द्यावं लागेल. ठीक आहे, म्हणजे एक डेसिमल सोडून. नंतर आपल्याला आता 1% काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, 2 डेसिमल नंतर पॉईंट द्यावं लागेल, म्हणजे 73.82. ठीक आहे. आणि आता आपल्याला 0.1% काढायचं असेल तर 7.382. ठीक आहे, अशा पद्धतीने ते येणार आहे. ठीक आहे. चला, 1% ऑफ 720, 100%. 10% आपल्याला काढायचं आहे 72, आणि 1% काय येणार मग, 7.20. ठीक आहे, अशा पद्धतीने ते येणार आहे. आय होप सगळ्यांना समजलं असेल. चला मग 10% काढा. 65494 हे काय आहे, 100%ची व्हॅल्यू आहे. मग 10%ची व्हॅल्यू काय होईल, 0.4, 6549.4. ठीक आहे, अशा पद्धतीने ते होणार आहे. ठीक आहे.
चला, आता 39%, आता आपणपर्यंत 10 1 असं करत होतो, पण आता 39% दिलेलं आहे. मग ते कशा पद्धतीने काढायचं? एकतर 39% आपण अशा पद्धतीने लिहितो, त्यामुळे अशा पद्धतीने पण तुम्ही ते काढू शकता. ठीक आहे, 101.4. किंवा मग दुसरी एक मेथड आहे जी थोडी लेंदी आहे. पहिले तर आपण 260 100 10%, 226 आणि 2.6 हे 1%. ठीक आहे, एवढं सगळं समजलं सगळ्यांना. त्यानंतर आता आपण 39 म्हणतात, 30 + 9, तर याला गुणिला 3. 78. ठीक आहे, मग काय 30%ची व्हॅल्यू काय 78 आहे, आणि 9%ची व्हॅल्यू काय आहे? 1%ची व्हॅल्यू 2.6 आहे, तर 2.6 × 9 ती होतात 23.4. तर 23.4 = 101.4. अशा पद्धतीने पण तुम्ही काढू शकता. ठीक आहे, किंवा पण ते इझी जाईल सर्वात जास्त, है ना? हे थोडीशी फिरवून आहे. ठीक आहे, चला. आता याच्यामध्ये 20 + 6%. ठीक आहे, 693 हे काय 100%ची व्हॅल्यू आहे. 10%ची व्हॅल्यू काय आहे 69.3, आणि हे 6.931%ची व्हॅल्यू. ठीक आहे, × 2 आणि × 6 अशा पद्धतीने आपण ते काढू शकतो. ठीक आहे, हे किती होणार 138.6 प्लस याची होणार 41.58, म्हणजे की 180.18. ठीक आहे, दुसरी मेथड कोणती आहे? 26/100 गुणिला 693 किती होणार 180.18. तर दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता. ही पद्धत तुम्हाला आली पाहिजे किंवा मग समजली पाहिजे यासाठी मी सांगितलेलं आहे. ठीक आहे, 2200 × 450, एक शून्य एक शून्य कटलं, मग किती आले? 99 उत्तर आले. ठीक आहे, इथे ती पण मेथड दिलाय. 100%, 10%, 1%, 20 + 2, 20 90, 2% 9 आणि 22 90. ठीक आहे, 98%. 196. हे सोपं होतं, है ना? ठीक आहे, अशा पद्धतीने ते आहे. हे 100%, 10%, 1%, 90 + 8 अशा पद्धतीने ती काढलेलं आहे. ठीक आहे, हे कसे काढणार? 60 + 5 अशा पद्धतीने काढणार. ठीक आहे, 65/100 × 360 किती येणार 2379. ठीक आहे, आपलं उत्तर काय असणार आहे? 23, सॉरी, 234 असणार आहे. काय उत्तर असणार आहे? 234 असणार. ठीक आहे, तर याचा काढा. 65/100 × 3660. सेक्शन ऍक्शन कटलं. ठीक आहे, चला मग सांगा. याचा आहे 2379, याचा आहे 2379. ठीक आहे, जसं 100%ची व्हॅल्यू 3660, 10%ची 366, 1%ची 36.60, 65 म्हणजे 60 + 5. ठीक आहे, मग ते ऍड ऑन केलेलं आहे. ठीक आहे, ठीक आहे, अशा पद्धतीने आपण ते सॉल्व्ह केलेलं आहे. 100%ची व्हॅल्यू काय आहे, 10%ची, 1%ची, 0.1%ची, ते कसं काढतात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आता समोर आपण वर्ड प्रॉब्लेम सुरू करणार आहोत, त्यामुळे नक्की फॉलो करा या सिरीजला. आपली बॅच जी आहे ती एकदा 1 सप्टेंबर पासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता, किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. थँक्यू.